कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय, संगमेश्वर भगवान की जय। आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा तुची राही, जो मी तुझ पाये विळुविळा, लाचावले मन लागली सगुडी, ते जीवेना सोडी ऐसे झाले, आता दृष्टी पुढे ऐसा तुची राही, जो मी तुझ पाये विळुविळा। तुका म्हणे काही न मागे अनेक, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, गुड तुझे रूप गुड तुझे नाम, देई मज प्रिय आवडे हे रूप गुजिरी सगुण, देई आता दृष्टी पुढे ऐसा तुची राही, जो मी तुझ पाही पांडुरंगा विळुविळा। प्रस्तुत प्रवचन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय जणू काही भगवान परमात्मा त्यांच्या समोर उभा आहे आणि त्या भगवान परमात्म्याने विचारलं असावं, महाराज काय आवडतं आपल्याला या मृत्यू लोकामध्ये? त्यावेळेस जणू तुकोबाराने अंगोली निर्देश केला असावा आणि तुकोबाराने भगवान परमात्म्याला सांगितलं, भगवंता तुझे या सगुण साकार साजऱ्या गोजऱ्या रूपाशिवाय या मृत्यू लोकामध्ये मला काय आवडणार आहे? आवडे हे रूप अंगोली निर्देश केला आणि हेच रूप मला आवडते। आणि काय झाले? आवडे हे रूप गोजिरे सगुण, गोजिरे असणार सगुण असणार आणि त्याचा परिणाम असा झाला, पाहता लोचन सुखावले, माझे असणारे नेत्र सुखावले, माझे सुखावले। त्याकरता एकच करतो, दृष्टी पुढे ऐसा तुची राही, जो मी तुझ पाहे वेळोवेळा। आता माझ्या समोर तूच असावा आणि जेणेकरून मी वेळोवेळेला तुलाच बघेल, तुलाच पाहिल, जो मी तुझ पाहे वेळोवेळा। आणि तुला वेळोवेळा पाहण्याकरता लाचावले मन, माझे असणारे मन लाचावलंय, ते अधीर झालंय आणि तुलाच पाहण्याकरता ते उत्सुक झालंय। लाचावले मन लागली सगुणी, ते जीवेन सोडी ऐसे झाले, ते जीवे सोडावं असं त्याला वाटत नाही, ते जीवेन सोडी ऐसे झाले। तुका म्हणे काही न मागे अनेक, या व्यतिरिक्त माझी काही एक मागणी नाही। तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, आता दृष्टी पुढे ऐसा तुची राही, जो मी तुझ पाहे वेळोवेळा। आशयाचा अभंग प्रवचन सेवेकरता निवडला। प्रवचन सेवा करत असताना ही सेवा स्वानंद वारकरी सेवक साधक या मंडळीपर्यंत पोहोचण्याकरता फेसबुकच्या माध्यमातून ही सेवा साधकापर्यंत पोहोचते। साधकापर्यंत पोहोचत असताना ज्यांच्या माध्यमातून ही सेवा, ज्यांच्या प्रयत्नातून ही सेवा साधकापर्यंत पोहोचते, ते आमचे असणारे परमस्नेही आदरणीय श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य बाळकृष्ण महाराज वैरागडकर यांच्या प्रयत्नातून ही सेवा साधकापर्यंत पोहोचते। सेवेकरता जो अभंग निवडला तो जगद्गुरु तुकोबारायचा आहे। महाराज त्या भगवान परमात्म्याला सांगतात, भगवंता मला जर काय आवडत असेल तर तुझे सगुण साकार रूप आवडतंय। आवडे हे रूप गोजिरे सगुण, हेच रूप मला आवडतंय। हा
आणि अनेक संतांची प्रमाण याच आशयाची आपल्याला सापडतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. ज्ञानोबाराय सांगतात मला सुद्धा हेच रूप आवडतंय, आणि तुकोबाराय सांगतात की मला सुद्धा हेच रूप आवडतंय. अशा आशयाचा अभंग तुकोबारायला विचारलं, महाराज भगवान परमात्म्याचंच रूप तुम्हाला आवडतंय, या व्यतिरिक्त मूर्ती लोकात आपल्याला दुसरं आवडत नाहीये? तुकोबारायने तर अशा आशयाचा अभंगच दिला आणि सांगितलं, या मूर्ती लोकामध्ये मृत्यूलोक आम्हा आवडते परी नाही एका हरिनामी विण. या मृत्यू लोकामध्ये जर काय आवडत असेल आम्हाला, तर एक भगवान परमात्म्याचं रूप आवडतं, भगवान परमात्म्याचं नाव आवडतं. नाही एका हरिनामी विण, हरिनामाशिवाय या मृत्यू लोकामध्ये आम्हाला काही एक आवडत नाही. तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचं रूप आपल्याला आवडतंय, भगवान परमात्म्याचं नाम आपल्याला आवडतंय. नाम का म्हणून आवडतंय, रूप का म्हणून आवडतंय? रूप आवडण्याचं एक कारण आहे महाराज, भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर या जगाच्या बाजारात, त्रैलोक्याच्या बाजारात पाहण्यासारखी दुसरी वस्तू नाहीये. भगवान परमात्म्याला पाहिलं की दुसरं पाहण्याची गरज नाही. अशी अनेक उदाहरण आपल्याला देतील. जसं आपल्या जिभेची गुढी चाखत असताना, जगाच्या बाजारात जिभेची गुढी चाखत असताना जसं अमृत प्याल्यानंतर या जगातलं पिण्यासारखी कोणतीही वस्तू नाही, तसं पाहण्यासारखं भगवान परमात्म्याला एकदा बघितलं तर या जगाच्या बाजारात दुसरं पाहण्यासारखं नाहीये. सर्वश्रेष्ठ रूप भगवान परमात्म्याचं आहे. भगवान परमात्म्यासारखं दुसरं रूप नाहीये. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की मला भगवंता तुझंच हे रूप आवडतंय, अजून तुझं नाम आवडतंय. भगवान परमात्म्याचं रूप आवडतंय, नाम आवडतंय. कारण भगवान परमात्म्याचं रूप म्हणा, नाम म्हणा, हे आवडण्याचं एकमेव जर कारण काय असेल तर दुसरी वस्तू पाहण्यासारखी नाही, दुसरं आवडण्यासारखं नाही. म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम का आवडतं, तर भगवान परमात्म्याचं नाम हे मंगल आहे, आणि मंगलच नाही तर सर्व दुःखाचं हरण करणारं हरी हे नाम भगवान परमात्म्याचं आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की मला ते आवडत आहे, आणि या व्यतिरिक्त माझ्या जीवनात मला दुसरं काही एक आवडण्याची किंवा पाहण्याची इच्छा नाही. म्हणून आता दृष्टी पुढे ऐसा तुची राहे, जो मी तुझ पाहे वेळोवेळा. भगवंता आता इथून पुढे माझ्या दृष्टीसमोर तूच असावा, तूच राहे. भगवान परमात्म्याला तुकाराम महाराज सांगतात की तूच माझ्या समोर राहावा. म्हणजे एकंदरीत असा आशय आहे की भगवान परमात्मा तुकोबारायला आवडतो, आणि आवडण्याचं एकमेव कारण महाराज भगवान परमात्मा तुकोबारायने विनंती करत असताना अशा अनेक अभंगातून अशी विनंती केली, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाई भवा तारी दातारा, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुगुट सकळामणी धन्य तुची विठोबा. भगवान परमात्मा चतुराचा शिरोमणी महाराज. आतापर्यंत जी चतुर म्हणून आपल्या समोर, चितूर म्हणून चतुराची यादी आपण समोर घेतली, तर भगवान परमात्मा चतुर तरी चतुरा राव. नाटाच्या भंगामध्ये तुकोबारायने असं म्हटलं, चतुर जर म्हणाल तर भगवान चतुराचा राजा आहे. चतुर तरी चतुरा राव, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवान परमात्म्याकडे गुण आहे महाराज. जी गुण भगवान परमात्म्याकडे, ती गुण थोड्या अंशामध्ये माणसाकडे जर तो गुण आला तर तो माणूस जगामध्ये श्रेष्ठ ठरतो. भगवान परमात्म्याने आपल्याकडे असलेले जी म्हणून गुण होते ते सर्व आपल्या भक्त मंडळीला वाटून दिले महाराज. असं म्हटलंय, यशे थुरीला मारुती बिभीषण केला लंकापती, अवतारे देऊनी कर्णहाती कीर्ती दिगंती मिरवी. यश हा गुण भगवान परमात्म्याने हनुमंतरायाला बहाल केला महाराज. अवतार जर कोणाला बहाल केला असेल तर अवतारे कर्णाला बहाल केलं महाराज. अवतारी हा गुण भगवान परमात्म्याने कर्णाला दिले. लक्ष्मीपती कोणाला केला असेल, श्रीमंतीचा जो गुण आहे तो कोणाला दिला असेल तर विभीषण केला लंकापती, हा गुण भगवान परमात्म्याने. वैराग्य सुखाती बोधून, असे षडगुण एक भगवंतची जाण, ही जी वर्णन आहे भगवान परमात्म्याचं, ती वर्णन भगवान परमात्म्याने यश गुण मारुतीरायाला दिला, औदार्य कर्णाला दिलंय, वैराग्य सुखाचार्याला दिलंय. असे सर्व असणारे गुण सर्व भक्त मंडळीला भगवान परमात्म्याने वाटून दिले.
पुसटसा जरी एखादा गुण एखाद्या माणसाकडे ज्या भगवान परमात्म्याने दिला असेल, चतुराचा गुण भगवान परमात्म्याने थोडी अंशात माणसाची जी प्रगती होती, मला जे 6 गुण सांगितले त्यापैकी थोड्या अंशामधला जरी गुण एखाद्या माणसाकडे तो प्रगत झाला तर तो जगामध्ये वाखाणल्या जातो, जगामध्ये त्याची कीर्ती होती. चतुर हा गुण भगवान परमात्म्याच्या चतुर गुणाचा अनुषंगाने, तो चतुर हा गुण भगवान परमात्म्याचा समजा ज्याच्याकडे तो थोडाभूत फलीभूत झाला, थोडा प्रकर्षाने तो जाणवायला लागला, तर तो थोडाफार गुण जरी आपण कोणाकडे बघितला असेल, बघायला मिळत असेल किंवा उदाहरण म्हणून आपल्याला द्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजाकडे चतुर हा गुण थोडाभूत प्रकर्षाने असा जाणवल्यासारखा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या सांगण्यावरून आग्र्यापर्यंत पोहोचले आणि आग्र्याला गेल्यानंतर तिथली जी स्थिती होती, औरंगजेबाने छत्रपतीचा जो अपमान केला, त्या अपमानाच्या मोबदल्यात छत्रपतीला ते पसंत झालं नाही, आवडलं नाही. छत्रपतींनी सभा सोडून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा आवाज दाखवून दिला. छत्रपती कडाडले आणि 5000 सैन्याचा सेनापती म्हणून म्हणजे शिवाजी महाराजाला जी जागा दिली, शिवाजी महाराजाला ती पसंत नव्हती. छत्रपती तिथून कडाडले, बाजूला निघून गेले त्या मानसिंहाच्या सांगण्यावरून. आणि त्यावेळेस तिथून तर कडाडले, मात्र ते असणारे औरंगजेबाने शिवाजी महाराजाला त्या ठिकाणी कैद केलंय, कैद करून ठेवलंय. आणि आता हजारो किलोमीटर महाराष्ट्रामध्ये यायचं म्हटलं, कुठं राहिला आग्रा होती. महाराज आग्र्याहून परत येऊ शकत नाही. आता शिवाजी महाराजाचा अंत त्या आग्र्यातच होणार आहे. 99% लोकाला हे जाणवत होतं, तरी पण शिवाजी महाराज त्या ठिकाणी डगमगले नाही आणि आपली असणारी चतुराई पणाला लावली. महाराज काय पणाला लावली हो शिवाजी महाराजांनी आपली चतुराई, की त्या असणाऱ्या औरंगजेबाला हे सुद्धा कळालं नाही की हा असणारा महाराष्ट्राचा शिवाजी अशी काही युक्ती लढू शकतो. शिवाजी महाराजांनी तिथं त्यांना कैद केल्यानंतर मात्र शिवाजी महाराजांनी 4-2 दिवस गेल्यानंतर औरंगजेबाकडे असं फरमान पाठवलं आणि सांगितलं की माझं जे सैन्य आहे, काही ठराविक सैन्य माझ्याजवळ राहून द्यावं, माझे सेवक माझ्याजवळ राहून द्यावे आणि बाकीचं असणारं जे सैन्य आहे माझ्या महाराष्ट्रात जाण्याकरता त्यांना परवानगी द्यावी. आणि औरंगजेबाला हेच हवं होतं. त्यांनी कुठलाही विचार न करता शिवाजी महाराजाचं सैन्य परत महाराष्ट्रात येण्याकरता परवानगी दिली. खरं औरंगजेबाकडून परवानगी मिळाली महाराज, पण शिवाजी महाराजाचं सैन्य त्या आग्र्याला सोडून महाराष्ट्रात येणार नव्हतं. वेश पालटून ते तिथंच आग्र्यात राहणार होतं, असं शिवाजी महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. त्यानंतर सैन्य तिथून बाहेर पाठवलं आणि त्यानंतर मोजकेसे असणारे सेवक शिवाजी महाराजांबरोबर राहिले. त्यानंतर मात्र शिवाजी महाराजांनी काय केलं असेल महाराज, हा बुद्धीचा कडेलोट आहे, कडेलोट. काय केलं शिवाजी महाराजांनी, औरंगजेबाला गाफील करण्याकरता शिवाजी महाराजांनी आजारी पडण्याचं सोंग केलंय. 15 दिवस झाले शिवाजी महाराज आजारी पडण्याचं सोंग केलंय. सेवकाच्या माध्यमातून औरंगजेबापर्यंत निरोप पोहोचतोय का महाराष्ट्राचा असणारा राजा शिवाजी आजारी पडलाय, तो आजारी आहे, तो जेवत नाहीये, अन्न पाणी घेत नाहीये. आणि बघा औरंगजेबाला तर हेच पाहिजे होतं, तो कसा आपल्या हातात आला आणि आता त्याचा कसा अंत या ठिकाणी केला जाईल, या अनुषंगाने शिवाजी महाराजाची चाल चालू होती. आजारी पडण्याचं सोंग केलं आणि बरे 15 दिवस झाले, महिनाभर झाला आजारी पडल्याचं सोंग केलं आणि आता जास्त दिवस शिवाजी महाराज जगू शकत नाही, टिकू शकत नाही. या अनुषंगाने शिवाजी महाराजांनी परत औरंगजेबाकडे विनंती केली आणि त्या औरंगजेबाला असं विचारलं की माझा जवळजवळ शेवट होणार आहे आणि आमच्यामध्ये असं आहे की शेवटच्या वेळेला काहीतरी दान धर्म घडावा आणि ती काहीतरी दान करण्याकरता मला परवानगी द्यावी. औरंगजेबाला वाटलं खरंय आता हा संपणारच आहे, काय दान धर्म करायचा असेल तो करू द्या. आणि मग शिवाजी महाराजांनी आपल्या सेवका करवी असं ठरवलं की काहीतरी मिठाई वाटायची आणि ती मिठाई वाटत असताना त्या मिठाईतून
आणि मिठाई कुठं वाटल्या जात होती? त्याच ठिकाणी, त्याच सैन्याला वाटल्या जात होती, त्या ठिकाणी दिल्या जात होती. पण ती असणारी मिठाई, त्याच मिठाईच्या पेटाऱ्यातून हा शिवा बाहेर पडेल हे औरंगजेबाला कधी स्वप्नात सुद्धा कळलं नाही. महाराज शिवाजी महाराज सही सलामत आज जरी आपल्याला वाटत नसेल की पळाले शिवाजी महाराज, पेटाऱ्यातून पळाले, पण त्यावेळेस जर बघितलं महाराज तर हे बुद्धीचा कडी लोटे एवढी थोडशी जरी बुद्धी माणसाकडे प्रगत झाली तर माणूस आज जगामध्ये, शिवाजी महाराजांची ही युक्ती जगामध्ये वाखाणल्या जाते. तसा भगवान परमात्मा हा चतुराचा शिरोमणी. महाराज तुकोबराय सांगतात, तू चतुराचा शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. जी गुण असेल तर गुण म्हणा, लावण्य म्हणा, याची खाणी असणारा भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून भगवान परमात्माच मला आवडतोय, त्या व्यतिरिक्त काही एक आवडत नाही असा आशय. मग भगवान परमात्मा आवडतोय ठीक आहे, पण तुकोबरायला असं विचारलं, महाराज भगवान परमात्मा आवडतो, प्रपंच आपल्याला का आवडत नाही? तर आवडण्याकरता असा विषय महाराज की जे आवडावं त्याची पूर्ण माणसाला जाणीव असावी. एखादा मित्र आपल्याला मित्र म्हणून करायचा असेल, एखाद्याची मैत्री करायची असेल, तर त्याचा स्वभाव, त्याचं पूर्णतः नेचर आपल्याला कळालं पाहिजे, तर त्याच्याबरोबर मैत्री केली असेल. नाहीतर आपण उठलो सुटलो कोणाबरोबरही मैत्री करायची आहे आणि एखादा असा व्यक्ती आपल्या संपर्कात आला, त्याच्याबरोबर जर मैत्री आपण करायची म्हणले की एखादा चोर माणूस आहे आणि चोर माणूस असणारा त्याच्याबरोबर जर आपण मैत्री करायची म्हटलं तर कसं होईल? आपल्याला जमणार नाही. आपण त्याच्याबरोबर मैत्री केली, बरीचशी आपल्या काही गोष्टी, त्याच्या काही गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या, आपण त्याला सांगितलं, नंतर आपल्या लक्षात आलं की हा माणूस तर चोर आहे, असं जर लक्षात आलं तर आपण त्याची मैत्री करणार नाही. त्याकरता त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचा बॅकग्राऊंड कसा आहे, हे सगळं लक्षात आल्यानंतर. तसं तुकोबरायला विचारलं, प्रपंच आपल्याला आवडत नाही? म्हणले नाही आवडत. का म्हणून आवडत नाही? तुकोबरायांनी सांगितलं, त्या प्रपंचामध्ये महाराज, प्रपंचामध्ये सुखाचा लवलेश सुद्धा नाही. सुख कोणाच्या अनुभूतीला कुठंही येत नाही, कोणाला मिळत नाही महाराज. फक्त प्रपंचामध्ये जर विचार केला तर सुखाच्या आशेवर जगणं, आशेवर जगणं म्हणजे माणसाचे जीवन आहे. सुखाच्या उपभोगात कोणी जगतोय असं कोणी म्हणत असेल तर त्याचा हा भ्रम आहे. आणि म्हणून असं आहे, पण प्रपंचाचं स्वरूप तुकोबरायांनी ओळखलं आणि ओळखल्यानंतर तुकोबराय सांगतात की ते मला आवडत नाहीये. आणि त्याकरता काही उदाहरण आपल्या समोर द्यायची म्हटलं तर ते मी नाही सांगितले, ज्ञानोबारायांनी सांगितले, संतांनी सांगितले. का आवडत नाही? प्रपंच आवडत नाही तर प्रपंच ठिकाणचे, प्रपंच संबंधीचे, प्रपंचाची जे दोष आहे महाराज, ते दोष माणसाच्या लक्षात आले ना तर माणूस त्याची सहसा संगती करू शकत नाही. अशा असायचा. एक ज्ञानोबारायांनी दिलेलं उदाहरण आपल्या समोर ठेवतोय. ज्ञानोबारायांनी असं उदाहरण दिलंय की एक माणूस 8 दिवसाचा उपवासी आहे. तुम्हाला 8 दिवस आज माणूस उपवासी राहू शकतो का? आजचा कालखंड नाही, आज ते आपल्याला जाणवत नाही. 8 दिवस कोणी उपवासी राहू शकत नाही, पण त्यावेळेचा काय परिस्थिती असेल त्यावेळेस ज्ञानोबारायांनी दिलेलं उदाहरण आहे. ज्ञानोबाराय सांगतात, एक माणूस 8 दिवसाचा उपवासी आहे आणि असा असणारा उपवासी माणूस अशा आशेनं हिंडतोय, मला कुठे जेवायला मिळेल का, मला कोणी जेवण देईल का, अशा आशेनं तो हिंडतोय. एका गावात आलाय आणि गावात आल्यानंतर मात्र त्याच्या समोरून एक व्यक्ती काहीतरी पत्तरवाळ्या वगैरे घेऊन जाताना त्याला दिसला आणि त्याच्या लक्षात आलं की ज्या अर्थी हा माणूस काहीतरी पंक्तीचं साहित्य घेऊन जातोय, त्या अर्थी इथं कुठंतरी जीवन असलं पाहिजे. आणि म्हणून तो माणूस त्याच्या पाठीमाग चालतोय, त्याच्या मागे त्याचा पाठलाग करीत करीत चालतोय. ज्यावेळेस तो माणूस त्या माणसाच्या वाड्यापर्यंत पोहोचला, तिथं असं लक्षात आलं, मोठासा वाडा आहे, श्रीमंताचा वाडा आहे, मोठा वाडा आहे. आणि त्या वाड्यामध्ये 100-500 लोकांची पंगत बसलेली, जेवायला बसलेली माणसं, पूर्ण वहाड झालेली आहे. आणि एवढ्यामध्ये हा माणूस त्या आतमध्ये, त्या वाड्यामध्ये प्रवेश करतो. वाड्यामध्ये प्रवेश करतोय, इकडं तिकडं बघतोय, आपल्याला कुठं बसण्याकरता जागा आहेत की नाही आहे. एका ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये त्याला जागा दिसली आणि पट दिशी जाऊन त्या ठिकाणी बसला. खरं याला बघितल्यानंतर मात्र जो पंक्तीचा तो जो मालक होता, तो जो यजमान होता, त्यांनी त्याला बघितल्याबरोबर मात्र तो सडदिशी त्याच्या जवळ आला आणि जवळ आला
तो आपल्या त्या सामान्य जागेवर बसला होता, तिने त्याला बसण्याकरता बसकर टाकलंय. एवढ्यावर भागलं नाही तर त्याला बसण्याकरता पाठ टाकलाय. त्याच्या ताटासमोर पाठ ठेवलाय आणि कोणाला न सांगता स्वतः स्वयंपाकगृहामध्ये जाऊन सर्व पूर्ण पक्वान्नाचं ताट भरून तिने त्याच्या समोर आणलंय. पंचपक्वान्नाचं ताट आहे त्याच्या समोर ठेवलंय. त्याच्याबरोबर त्याला असणारी दक्षिणा, त्या पाठावर दक्षिणा ठेवली 1000-4000ची. आणि एवढ्यावर भागलं नाही तर त्याच्या समोर त्याला उदबत्ती लावायची. उदबत्त्या पण आणलेल्या आहे, पण ती उदबत्ती योगायोग असा की ती उदबत्ती पेटवण्याकरता जी काड्याची पेटी हवी, ती काड्याची पेटी विसरला. आणि काड्याची पेटी घेण्याकरता तो माणूस, तो यजमान ज्यावेळी स्वयंपाकगृहाकडे जातोय, तो उठून बाजूला जात असताना मात्र त्याच्या शेजाऱ्याने त्याला एकदा जागा केलं. म्हणजे तो झोपला होता असं नाही. त्याला जो शेजारी जेवायला बसला होता त्या माणसाने त्याला विचारलं, का रे बाबा का बसला इथं? त्या माणसाने सांगितलं, तुला समजलं नाही मी का बसलो म्हणून? अरे बाबा मला भूक लागली म्हणून मी जेवण्याकरता बसलो. तो जो शेजारी होता त्यांनी सांगितलं, बाबा शहाणा असतील तर उठून जा. त्यांनी सांगितलं, का बरं? त्यांनी सांगितलं, मी सांगतोय म्हणून शहाणा असेल तर उठून जा. पण याला अत्यंत भूक लागलेली होती. 8 दिवसाचा हा उपवासी माणूस होता. त्यांनी सांगितलं, दादा मी उठून जाईन रे, पण मला 8 दिवस झाले अन्न मिळालं नाही. अत्यंत मला भूक लागलेली आहे. माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. भूक 8 दिवसाचा मी उपवासी आहे, जेवू दे मला. तरी त्यांनी सांगितलं की बाबा उठ इथून तू. त्यावेळेस त्यांनी विचारलं, का रे बाबा तू या पंक्तीचा मालक आहे, यजमान आहे? त्यांनी सांगितलं, मी यजमान नाही पण मी निमंत्रित आहे. तू निमंत्रित नाहीये. तिने सांगितलं, ठीक आहे निमंत्रित नाही, पण मला तुझ्याकरता तरी तुला पाठ नाही, बसायला पाठ नाहीये. यजमानाने मला बघितल्याबरोबर मला बसायला पाठ दिलाय, माझ्या ताटाला पाठ दिलाय. आणि तुझ्या समोर सामान्य पत्तरवाळी आहे, माझ्या समोर चांदीचं ताट आहे. नुसतं चांदीचं ताट आहे असं नाही, त्या चांदीच्या ताटामध्ये जेवढ्या म्हणून वाट्या असतील त्या सर्व चांदीच्या आहे. मला पाणी पिण्याकरता जो तांब्या आहे तो चांदीचा तांब्या आहे. त्याच्यावर असणारं फुलपात्र चांदीचं आहे. हे सगळं चांदीचं आहे. शिपाई 1000-4000ची दक्षिणा माझ्या समोर ठेवली. एवढंच नाही, तुझ्या समोर उदबत्ती नाहीये पण माझ्या समोर उदबत्ती आहे. आणि ती उदबत्ती पेटवण्याकरता तो माणूस काड्याची पेटी आणण्याकरता गेला. आणि तेवढ्यात तू सांगतो की मला उठ म्हणून सांगतोय, जेवू दे मला, माझा आत्मा 8 दिवसाचा असताना मी उपवासी, माझा आत्मा शांत होईल आणि या यजमानाला भरभरून असा आशीर्वाद देईल. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, आशीर्वाद देण्याकरता तू शिल्लक राहिला तर ना. असं का म्हणतो? त्यांनी सांगितलं, मग ऐक बाबा, हा जो माणूस दिसतो ना, हा जो यजमान आहे ना, हा पाहिजे तेवढा उदार नाहीये. म्हणजे काय झालं? म्हणजे उदार नाही म्हणजे त्याच खातो त्याचेच वाची मोजतो का? त्यांनी सांगितलं, तसं नाही बाबा, हा माणूस एवढासा उदार नाही, पण हे काय करतो, याच्याकडे काही जुना ऐवज आहे, याच्याकडे काही जुनी चांदडी आहे. आणि ती जर त्याला व्यवहारात मोडायची म्हटलं तर ती तशी मोडल्या जात नाही, तशी ती त्याला उपयोगात घेतल्याने उपयोगात घेण्याकरता त्याला एक नरबळी द्यावा लागतो. आणि नरबळी द्यायचा म्हटला तर तसा तर दिल्या जात नाही. मग असं अन्नदान करतोय, पंगत करतोय, निमंत्रित लोक बोलवतोय, आणि त्यात कोणी एखादा अतिथी आला की त्याच्या अन्नात विष घालतोय आणि त्याला मारून टाकतोय. म्हणजे त्याला त्याच्याकरता, त्या धनाकरता त्या बळी देतोय, असं त्याचा अर्थ. असं त्यांनी सांगितल्यानंतर त्याला पटत नाही. त्यांनी सांगितलं, असं कुठे शक्य आहे का? त्यावेळेस जो शेजारी माणूस होता त्यांनी सांगितलं, शक्य वाटत नसेल तर एक काम कर ना, बघ ना, तुझ्या ताटातला भात बघ, माझ्या ताटातला बघ, तुझ्या ताटातला असणारा श्रीखंड बघ, माझ्या ताटातला बघ, तुझ्या ताटातली असणारी भाजी बघ, माझ्या ताटातली असणारी भाजी बघ, तुझ्या ताटातली असणारी भाजी बघ, विष घातलं त्याच्यात हिरवीगार झाली, माझ्या ताटातली भात बघ कशी आहे. आणि ज्यावेळेस ते असं निरीक्षण करायला लागलं त्यावेळेस मात्र त्या माणसाच्या लक्षात आलं की हे जो शेजारी माझ्या बसलेलं हे सांगतो हे खोटं नाहीये. आणि त्यावेळेस निरीक्षण करत असताना त्याच्या लक्षात आलं आणि उठला. तो उठला असताना तेवढ्यात तो असणारा यजमान तिकून त्याला आवाज देतोय आणि विचारतो, ओ महाशय का उठलात? बसा बसा बसा, जेवण्याकरता बसा. अहो तुमच्याकरता सगळी एवढी मोठी व्यवस्था केली, तुम्ही का उठलात?
अहो तुमच्याकरता तुमच्या समोर उदबत्ती लावण्याकरता मी काड्याची पिठी आणण्याकरता गेलो, का उठलात आपण? अहो एवढंच नाही, तुमच्या समोर ठेवलेलं चांदीचं ताट सुद्धा तुम्हालाच आहे, त्यातल्या वाट्या असणाऱ्या त्या सुद्धा तुम्हालाच आहे, तुमच्या समोर असणारा जो तांब्या चांदीचा आहे त्याच्यावर असणारं फुलपात्र हे सगळं तुम्हालाच आहे, 50,000ची दक्षिणा ठेवली ही सुद्धा तुम्हालाच आहे, नवा ड्रेस ठेवलाय हा सुद्धा तुम्हालाच आहे, हे सगळं तुम्हाला आहे. त्यांनी विचारलं, बाबा काड्याची पिठी आणली का? म्हणले हो आणली ना उदबत्ती पेटवण्याकरता. त्यांनी सांगितलं ते 50,000 नवा ड्रेस त्याला सगळ्याला काढी लाव, मला नकोय. का म्हणला असा तो माणूस? ऐका आता ज्ञानोबाराची ओवी. का उठला तो माणूस? त्याला भूक नव्हती? भूक तर मी सांगितलं त्याला तो 8 दिवसाचा उपवासी होता, अन्न न करता त्याचा प्राण चालला होता, अन्नाकरता तो व्याकुळ झालेला होता, भुकेला होता, तरी पण का उठला? त्याला शेजारीने सांगितलं की बाबा या अन्नात विष घातलंय, आणि विष असं लक्षात आल्यानंतर तिने सांगितलं की नकोय तुझं, मला हे अन्न बी नकोय, तुझं वस्त्र बी नकोय, तुझी दक्षिणा बी नकोय, काही एक नको मला. आता ज्ञानोबाराची ओवी आहे का? ज्ञानोबाराय सांगतात, विष रांदिली रसच होय, जै जेवणारा ठाऊक होय, ते ताटची सांडून जाय जयापरी. ज्ञानोबाराय सांगतात, जसं अन्नात विष घातलंय हे जसं जेवणाऱ्याला ठाऊक झाल्यानंतर तो माणूस जसा जीवू शकत नाही, विष रांदिली रसच होय, जे जेवणारा ठाऊक होय, तो ताटची सांडून जाय जयापरी. जसं तो ते ताट सांडून जातो तसं या संसारासंबंधी महाराज, या संसारातले दुःख ज्यावेळेस माणसाच्या लक्षात येतील त्यावेळेस त्याला वैराग्य होण्याकरता दुसरा औषध लागत नाही. ही पहिली जी असणारी ओवी ही दृष्टांताची ओवी. ज्ञानोबारांनी दुसरी ओवी लिहित असताना सिद्धांताची ओवी लिहिली, आणि त्या सिद्धांताच्या ओवीतून सांगितलं, बाबा तैशी संसारा या समजता, जाणी जे अनित्यता, तै वैराग्य दौडिता पाठी लागे. बाबा या संसाराला जसं अन्नात विष घातल्यानंतर त्या माणसाला माहीत झाल्यानंतर तो अन्न सेवन करू शकत नाही, तो जसं ताटचे सांडून जाय जयापरी, तैशी या संसारा समजता, तसं या संसारामध्ये महाराज आवडण्यासारखं काही एक नाही. संसारामध्ये असेल ते दुःख 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 आणि दुःखाचे महाराज. या व्यतिरिक्त संसारामध्ये, कारण असं आहे महाराज, ज्याचं जे बीज असेल त्यातून तेच मिळतं महाराज, दुसरं त्यातून मिळत नाही. संसारासंबंधी जेवढा काही विषय असेल, संसारासंबंधी महाराज तुम्हाला मला वाटत असेल हा संसारामध्ये सुख महाराज, हा संसारामध्ये सुखाचा जर विचार केलात ना महाराज, एक लव मात्र संसारामध्ये सुख न महाराज. कोणी म्हणत असेल की मी संसारामध्ये सुखी आहे असं जर म्हणणारा असेल तर त्याचा समजावा शुद्ध भ्रम आहे त्याचा. या संसारामध्ये असं वर्णन केलंय कबीर महाराजांनी, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. या संसारामध्ये महाराज कोणाला पहा, रंक पहा, राजा पहा, फकीर पहा, बैरागी पहा. कबीर महाराज एवढ्यापर्यंत नाही थांबले महाराज. शंकर दुखिया, विष्णू दुखिया, ब्रह्मदेवापर्यंत पोहोचले महाराज. कोणालाही पहा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोणाकडे की कोणाला पण पहा, पण सुखी कोणी सापडत नसेल, आणि सुखी आहे असं जर कोणाला म्हणायचं असेल तर तुकोबाराय सांगतात ते मी सुखी आहे त्याचं हे जे म्हणणं महाराज याप्रमाणे. कशाप्रमाणे? ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना ये उपाय. एखादा माणूस झोप आली त्याला, आणि झोपण्याकरता ज्या बाजेवर झोपण्याचा प्रयत्न करतो त्या बाजेवर झोपला महाराज, पण प्रकार असा आहे त्या बाजेला जे इनलेलं सूम आहे महाराज, त्या प्रत्येक सुमाच्या एका पिळामध्ये 4-4 ढेकणं आहे, आणि त्या ढेकणाचा पण त्या बाजेवर झोपला असेल तर तुम्हाला वाटतं का हो ते ढेकणं तुम्हाला सुखाने झोप येऊ देतील?
आणि आशाही बाजेवर एखादा माणूस झोपला असेल, तो म्हणत असेल मी सुखाने झोपलो, तर काय म्हणाल आपण त्याला? ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या बाजेवर निवांत माणूस झोपू शकत नाहीये. तसं संसारामध्ये माणूस किती म्हणत असेल मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी शांत आहे, मला काहीही कमी नाही, असा कोणी सुद्धा आपल्याला सापडू शकत नाही. म्हणजे या संसाराचं स्वरूप जगद्गुरु तुकोबारायच्या लक्षात आल्यामुळं तुकोबाराय सांगतात, बाबा या मृत्यू लोकामध्ये मृत्यूलोक आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामी विन आवडे विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसले. अशी स्थिती या संसाराची. आणि म्हणून तुकोबारायने भगवान परमात्म्याला सांगितलं, भगवंता आवडे हे रूप गुजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. भगवंता तुझे या रूपालाच पाहून माझं असणार लोचन नाम, डोळे माझे सुखावले, या व्यतिरिक्त मला काही एक आवडत नाही प्रपंच संबंधी महाराज. आणि अजूक असे काही उदाहरण द्यायची म्हटलं तर प्रपंचाचं स्वरूप लक्षात यावं, प्रपंचाचं वीट यावा माणसाला, प्रपंचाचा वीट यावा. आणि वीट आला ना महाराज, मग असं म्हणलंय, वमिली या अन्ना लाळ न घोटे जेवी रसना, अंग न सुया लिंगना प्रेताची. तुकोबाराय सांगतात, बाबा प्रपंचा संबंधी वीट आला, वीट. तुमचं आमचं प्रपंचा संबंधीचं वेगळं कारण वेगळं आहे महाराज, आणि संतांचं वेगळं आहे. संतांचे विचार असे, न मिळू खावया न वाढू संतान, परिहा नारायण कृपा करो. तुकोबाराय सांगतात, या प्रपंच मला खायला नाही मिळालं तरी चालेल, मला मुलं बाळ नसले तरी चालतील, न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करू. त्या नारायणाने कृपा करावी, एवढंच माझं या संतांचे विचार आहे, संतांचं जीवन आहे. तुमचं आमचं तसं नाही महाराज, तुमचे आमचे विचार वेगळे. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य. तुमची आमची मानसिकता वेगळी. तुम्हाला मला वाटतं की आपला प्रपंच वाढावा, संताला वाटतं महाराज प्रपंच वाढू. प्रपंच वाढण्या, प्रपंचाकडे त्यांचं लक्षच नाहीये, प्रपंच त्यांना आवडत नाहीये. प्रपंच आवडण्याकरता, आणि खऱ्या अर्थाने महाराज प्रपंच आवडण्याकरता, प्रपंच करण्याकरता हे मनुष्य शरीरच मुळात प्रपंच करण्याकरता नाही, संसार करण्याकरता नाही. हे शरीर भगवान परमात्म्याने ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्माण करत असताना मुळात या शरीराची रचना कशा करता केली असेल तर ती भगवत प्राप्ती करता केली, जेणेकरून की या माणसाने आपलं जीवन सुखमय बनवावं, सुखमय व्हावं, याकरता अतोनात प्रयत्न करून भगवान परमात्म्याने मनुष्य शरीर तयार केलं महाराज. मनुष्य शरीराकडे एक वेळेस आपण बघितलं आणि इतर प्राण्याकडे बघितलं, तर माणसाच्या जीवनात माणूस जो करू शकतो तो माणूस सोडून इतर कोणताही प्राणी या मार्गावर येऊ शकत नाही. कोणत्याही प्राण्याकडे पहा, माणसाच्या अगोदर भगवान परमात्म्याने ही जी सृष्टी निर्माण केली, एके केले भूचरे, एके केले खेचरे, एकचरे अचरे, असे भगवतामध्ये वर्णन केलं की अनेक चराचर सृष्टी, चराचर अशी सृष्टी निर्माण केली भगवंताने. पण मग आयशी आधी कोणी सृष्टी ते सुकन वाटेची देवा ते, मग मानव प्रकृती ते आदरी बहुते निर्मिली. मग भगवान परमात्म्याने या माणसाला निर्माण केले, मनुष्य शरीर निर्माण केले. आणि त्याचं एकमेव जर ध्येय काय असेल, एकमेव म्हणजे साध्य काय केलं पाहिजे, तर भगवान परमात्माच साध्य करणं या मनुष्य शरीराचं आद्य कर्तव्य. प्रपंच करण्याकरता हे शरीर मुळात नाहीच आहे. आणि प्रपंच करून आतापर्यंत कोण सुखी झाला, कोणी झाला नाही, कितीही श्रीमंत झाला असला तरी प्रपंचामध्ये सुख समाधान वाटत नाही. वाटण्याकरता त्या ठिकाणी ते असावं आणि मग वाटावं महाराज. प्रपंचामध्ये सुख नाही. सुख जर पाहिजे असेल तर ज्या मार्गामध्ये सुख आहे त्या मार्गाने चालावं. या ठिकाणी सुख जर कुठं असेल तर
सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. सुखरूप जर कोण असेल तर फक्त एक भगवान परमात्मा आहे, आणि तो भगवान परमात्मा सुखरूप आहे, आणि म्हणून त्यालाच आत्मसात करण्याकरता या मनुष्य शरीराची रचना आहे. मनुष्य शरीर त्याकरता मिळालं. मात्र मनुष्य शरीर आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर कुठल्याही संतांनी शेवटी मनुष्य शरीर हे प्रारब्ध अधीन आहे, आणि प्रारब्ध अधीन असताना प्रपंचाच्या बाबतीत जर विचार केला तर प्रारब्ध वशामध्ये जेवढा प्रपंचामध्ये प्रपंच होणार आहे, प्रपंचाची जी वृद्धी त्यातली जी घट आहे ती प्रपंचाची सगळी काही प्रारब्धावर अवलंबून आहे. त्याच्यात मात्र प्रपंच तुम्ही कितीही प्रयत्न केला तर तुमच्या जे प्रारब्धात असेल तेच तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमच्या जे प्रारब्धात नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा ती तुम्हाला मिळू शकत नाही. हा सिद्धांत आहे. तुमच्या प्रारब्धा व्यतिरिक्त तुम्हाला श्रीमंती मिळू शकत नाही, आणि तुमच्या प्रारब्धा व्यतिरिक्त तुम्हाला गरिबीही येऊ शकत नाही. हे सगळं काही श्रीमंती म्हणा गरिबी म्हणा ही तुमच्या प्रारब्धावर म्हणजे पूर्व केलेल्या जन्मावर पूर्वी जन्मी केलेल्या सुकृतावरती अवलंबून आहे. मात्र परमार्थ करायचा म्हणलं तर तो परमार्थ करण्याकरता तुम्ही आम्ही स्वतंत्र आहे, आणि स्वतंत्रच नाही तर ते मनुष्य शरीराचं आद्य कर्तव्य. म्हणून या मनुष्य शरीराचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर तिने भगवान परमात्मा आपलासा करावा हे. आणि म्हणून तुकोबारायांनी सांगितलं बाबा मनुष्य शरीर मिळाले आपल्याला, आणि मग मनुष्य शरीर मिळालं तर भगवंता या व्यतिरिक्त मला काही एक आवडत नाहीये, तूच आवडतोय. व तूच आवडतोय याचं कारण असं आहे महाराज, भगवान परमात्मा एकतर तो गुणाची खाणी आहे. गुण त्याच्याकडे गुण लावण्याची खाणी त्याच्याकडे काही एक कमी नाही. तो आपल्या भक्ताकरता ते सगळं बहाल करण्याकरता तयार आहे. आणि नुसतं तयारी असं नाही, त्या जीवनातले त्याच्यावर आपण आपली असणारी जीवन नौका त्याच्यावर सोपवली तर त्यांनी सांगितलं अर्जुना, जो भक्त माझं चिंतन करतोय, ज्यांनी सर्वस्व माझ्यावर सोपवलंय, आणि ज्यांनी सर्वस्व माझ्यावर सोपवलं असेल तर त्याचा योगक्षम वाहन हे माझं कर्तव्य. ते भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. भक्त माझी सेवा करत असेल तर त्याच्या अंतकाळाच्या वेळेला मी त्याची सेवा करतो, हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुकोबारायचा हा निश्चय झालेला आहे. आणि म्हणून तुकोबारायने सांगितलं भगवंता या मृत्यू लोकामध्ये दुसरा नाही आवडत, तूच एक आवडतो. आणि इथून पुढं आता दृष्टी पुढे ऐसा तू चिराहे, जो मी तुझ पाहे, पांडुरंगा किंवा वेळोवेळा असा डबल पाठ आहे. कोणी काही मालिकेमध्ये वेळोवेळा म्हटलं जातंय, काही मालिकेमध्ये पांडुरंगा म्हटलं जात. आणि लाचावले मन, तुकोबारांनी अभंगाच्या तृतीय चरणात असं सांगितलं की भगवंता माझं जी मन आहे, लाचावले मन लागली सी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. माझं जी मन आहे ती लाचावलंय. आता इरवी हे मन असं महाराज, मन अति बिलिंद आहे. मन कुठेही जाईल महाराज, मनाला जाण्या येण्याकरता वेळ नाही. किती चंचल आहे. तुकोबारांनी त्याचं वर्णन करत असताना असं केलं महाराज, बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. किती चंचल आहे मन, इतकं चंचल आहे की या मनाचा वेग आतापर्यंत जे काही वेगवान वस्तू सांगितल्या, गतिमान वस्तू सांगितल्या, त्यात पहिला नंबर जर कशाचा लागत असेल तर महाराज मनाचा वेग, मनाचा नंबर पहिला, अतिशय असणार चंचल मन. आणि हा प्रश्न अर्जुनाने सुद्धा भगवान परमात्म्याला विचारला भगवंता, कारण योगा संबंधीचं काही चिंतन भगवान परमात्म्याने अर्जुनासमोर मांडत असताना ते चित्त एकाग्र झालं पाहिजे. असं ज्या वेळेस भगवान परमात्म्याने मांडत असताना अर्जुनाने प्रश्न केला भगवंताला, सांगे विचारलंय भगवंता, अरे बाबा हे मन एक वेळेस महाभयंकर असणारा वारा शांत होईल पण मन शांत होणार. चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवद्र तस्य हम निग्रह मने,
वायुरेव सुदुष्करम. बाबा हे मन शांत होऊ शकत नाही, एक क्षणभर सुद्धा मन शांत होऊ शकत नाहीये. ते एका ठिकाणी कसं राहील. भगवान परमात्म्याने कबूल केलं, अर्जुना खरं आहे तुझं म्हणणं, की मन अतिशय चंचल आहे, याला स्थिर करणं अवघड आहे. अवघड आहे पण अशक्य नाही. याला आपण जर सवय लागली, आणि सवय लावली मग कशी लावली. भगवान परमात्म्याने 12व्या अध्यायामध्ये सांगत असताना, बाबा अरे बाबा दिवसाकाठी पूर्ण दिवस तुझं मन लागत नाही, अर्धा दिवस तुझं मन त्या ठिकाणी त्या वस्तूवर त्या विषयावर लागत नसेल, पण त्याला अशी सवय लाव की एक एक सेकंद, अर्धा सेकंद आता अर्धा सेकंद जर त्या वस्तूवर स्थिर झालं तर दुसऱ्या दिवशी एक सेकंद जिथं स्थिर होत असेल तिथं उद्या 2 सेकंद होईल, 2 सेकंद होत असताना उद्या 3 सेकंद होईल. असं हळूहळू त्याला जर सवय लागली, आणि एकदा का त्याला जर सवय लागली ना महाराज, मग काही केल्या, एकदा सवय लागल्यावर मात्र काही जरी केलं तरी ते मन त्याला एकदा का ते लाचावले मन लागली शे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. एकदा करते ते मन लाचावलंय, त्याला सवय लागली, त्याला गोडी लागली, तर त्यानंतर मात्र त्या रूपाला ती सोडू शकत नाही, असं ते मन आहे. आणि त्यामुळं मी पुन्हा पुन्हा तुला पाहून मला त्या स्वरूपाची गोडी लागली. लाचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता ती सोडू शकत नाही. आता त्या मनाला गोडी लागली, आणि त्याकरता तू एकच कर. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझ पाहे वेळोवेळा. त्याला मी वेळोवेळा पाहावं, वेळोवेळा ते पाहण्याकरता तू माझ्या समोर उभा राहावा अशी विनंती आहे. आणि या व्यतिरिक्त तुका म्हणे काही न मागे अनेक, या व्यतिरिक्त भगवंता काही एक मागणं नाही. मागणं हेच आहे की जेणेकरून माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाई भवहा तारे दातारा. भगवंता चंचल असणार मन तुझ्या पायावर कसं स्थिर होईल याचं मला मार्गदर्शन करावं. याच मला मार्गदर्शन करून जेणेकरून माझं मन तुझ्या चित्तावर राहील अशी माझी कल्पना. या व्यतिरिक्त तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख, सर्व सुख जे आहे ते तुझ्याच चरणाच्या ठिकाणी आहे. आणि तुझ्या चरणाचं जे असणार सुख, माझ्या चरणाच्या ठिकाणी जे भगवान परमात्म्याच्या चरणाचे जे ठिकाणी सुख आहे ना महाराज, त्या सुखाची कल्पना तुकोबाराने सांगितलं. भगवंता तुकोबाराने ज्यावेळेस सांगितलं की भगवंता तुझ्या पायावर जे सुख आहे, भगवान परमात्मा खाली वाकला आणि आपल्या पायावर सुख पाहण्याकरता ज्यावेळेस वाकला, त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं भगवंता तुझ्या पायाचं जे सुख आहे ना, ते तुझ्या पायाचं सुख ते स्वतःला तुला मिळू शकत नाही, ते आमच्या करता आहे. ते सुख, कारण अशा काही वस्तू आहे की त्याची गोडी, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोडायासाठी, जन्म गोडायासाठी. तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याला सांगितलं भगवंता तुझ्या जो नामाचा महिमा आहे, तुझ्या चरणाच्या ज्या सुखा, तुझ्या चरणाचं जे सुख आहे ते तुला कळणार नाही. आणि वस्तुस्थिती अशी आहे का, असं म्हटलंय तुकोबारांनी उदाहरण देत असताना असं म्हटलंय, जळन पिती जळा वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा तेनी गुडी निवडिली. जळन पिती जळा वृक्ष आपुलिया फळा. असं आपण बघितलं कधी की म्हणलं स्वच्छ सुंदर असं पाणी, आणि ते पाणीच पाण्याने प्यालं. जळन पिती जळा. अशा काही वस्तू या जगाच्या बाजारामध्ये असं म्हटलंय. त्या जर कोणा करता असतील तर ते केवळ परोपकार करताय.
नदीचं जीवन आहे. कशा करताय महाराज? तिचं ध्येय वेगळं आहे, पण तिच्या जीवनापासून असं म्हटलंय संतांनी, ज्ञानोबारांनी असं म्हटलंय, समुद्रा जाय आपले पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा आपली समुद्राला जाण्याकरता तिचं ध्येय काय करत असेल तर तीरावरले असणाऱ्या ज्या सगळ्या वनस्पती आहे, जे काही झाडं झुडप आहे, पोखीत तिरीते पादप, परोपकार आहे, उहंती नद्या परोपकार आहे, दुहंती गावा परोपकार आहे, सताम विभूतया. जशा काही ज्या वस्तू आहे की नदी जर वाहत असेल तर ती केवळ परोपकारा करता वाहते. गाय दूध देत असेल तर ती केवळ परोपकारावरता वाहते. तसं संत या ठिकाणी जगामध्ये आले असतील तर ते केवळ परोपकारा करता आले. आणि म्हणून संत सांगतात किंवा भगवान परमात्म्याचं चरणाचं जे सुख आहे ते भगवान परमात्म्याला कळत नाही. तुकोबाराय सांगतात, मला या व्यतिरिक्त काही नकोय, तुझ्या फक्त चरणाचं जे सुख आहे. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दी मत प्रेम सर्व का. तुझं असणार हे गोड रूप, सगुण साकार रूप माझ्या समोर राहावं, हीच एक विनंती. आणि म्हणून तुकोबाराय भगवान परमात्म्याला विनंती करतात. अर्जुनाची विनंती आहे. अर्जुनाने अनेक वेळेस भगवान परमात्म्याला विनंती केली की भगवंता, की तू हे मला करायला लावशील आणि त्यामुळं माझं असणारं चित्त, माझी असणारी अवस्था वेगळी होईल. आणि वेगळी झाली तर तुझ्यासारखा असणारा माझ्या जो समोर आहे तू बाजूला जाशील, त्याकरता तू ते होता कामा नाही. आणि म्हणून तू माझ्या समोर राहशील असं काहीतरी करावं, याच आशयाचं तुकाराम महाराजाचंही म्हणणं आहे की बा तू माझ्या समोर राहावा. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतालोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा तुची राहे, जो मी तुझ पाहे, पांडुरंगाला चावले मन, लागले सगुडे, ते जीवेन सोडी ऐसे झाले. तुकाराम महाराजाचं म्हणणं आहे की भगवान परमात्म्याने आपल्या समोर राहावं. आवड सांगत असताना मी मगाशी सांगितले की आवड ही संतांची आवड वेगळी, पामराची आवड वेगळी, आणि संतांची साधकाची आवड वेगळी. साधकाची आवड सांगत असताना साधकाची आवड ही वेगळी, पामराची विषयाची आवड वेगळी. विषयी माणूस संतांची आवड आणि विषयी माणसाची आवड यातला जी तफावत आहे. तुकोबारायची जी आवड आहे की तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्यासमोर जी आवड व्यक्त केली, तीच आवड आपण तुमच्या आमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने या किती वेळ अजून आवड आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय. झाले आत्ताचे 5:25 झाले तर फोन करेल मी तुम्ही. भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते लक्षात आल्यामुळे तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याची गुण आहे महाराज. भगवान परमात्म्याकडे जी गुण आहे ते गुण भगवान परमात्मा देण्याकरता संत आपल्या भक्ताला देण्याकरता उदार आहे. आणि ते असणारे गुण तो वाटतोय. प्रपंच भगवान परमात्म्याची गुण आहेत म्हणून तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्मा आवडतोय, प्रपंच आवडत नाही. प्रपंच संबंधी जो वीट येतोय, प्रपंच संबंधी जी प्रपंचामध्ये मला सारखी स्पर्धा आहे. किती माणूस साध्या जीवनाने जगण्याचा प्रयत्न केला तरी प्रपंचामध्ये जगल्या जात नाही. प्रपंचामध्ये स्पर्धा ही वाट्याला येते आणि स्पर्धा वाट्याला आल्यामुळे माणूस स्थिर राहत नाही. स्थिर न राहणं हे प्रपंचाचं स्वरूप आहे. आणि म्हणून प्रपंचाला चिटकून
आपण स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तर स्थिर राहू शकत नाही. आणि मग स्थिर जर कुठे राहत असेल तर ते फक्तच भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आपण आपली चित्ताची अवस्था म्हणा, आपलं नामचिंतन म्हणा, त्या संबंधी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस माणूस सुखी होऊ शकतो, समाधानी होऊ शकतो, त्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही. पाच 35 पर्यंत येते, 5:40 पर्यंत परत सांगितलं. ज्ञानोबरायांनी सांगितलं की प्रपंच न आवडता, का न आवडता, का आवडत नाही प्रपंच. ज्ञानोबरायांनी एक उदाहरण मगाशी मी आपल्याला दिलंय की प्रपंचामधले जे दोष आहे ते लक्षात आले. अजूक प्रपंच संबंधी वीट यावा. वीट आल्यानंतर, आणि वीट केव्हा येतो माणसाला, वमिली या अण्णा जेवी लाळ न घोटे रसना, अंग न सुये लिंगना प्रेताची. एक माणूस जेवण्याकरता गेला आणि जेवत असताना इतका जेवला, पोट भरून जेवला, गुलाबजामुन सारखे त्याला बेत होता. आणि जेवत असताना भरपूरसा जेवला, पण त्या जेवण्यामध्ये योगायोग असा की त्या पाकाच्या प्रलोभने एक माशी त्याच्या जवळ आली आणि याची नजर चुकून ती माशी त्या पाकात पडली. जेवत असताना गुलाबजामुन बरोबर ती माशी याच्या खाण्यात गेली. जेवण करून दोघं मित्र पुढे रस्त्याने चालत असताना 5-10 मिनिटं गेल्यानंतर त्या माशीचा असा प्रभाव आहे महाराज. माशी तिच्या डोक्यात विष आहे आणि तुम्ही कसंही जेवण केलं असेल तर 5-10 मिनिटांमध्ये ती विष ती जेवण पूर्ण बाहेर काढते. असं त्या माशीच्या विषाचं सामर्थ्य. आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर मात्र भरपूर जेवलेला होता आणि पुढे गेल्यानंतर मात्र त्याला वांती झाली. आणि वांती झाल्यानंतर मात्र त्यांनी जो 10-15 मिनिटापूर्वी जी खाल्लेले गुलाबजाम होते, या अर्धले सगळेले गुलाबजामच बाहेर पडले. आणि त्याचा जो जोडीदार होता त्यांनी सांगितलं, का रे बाबा, अरे तुला सगळी वांती झाली, आता तू 10 मिनिटापूर्वी हे गुलाबजाम खाल्ले आणि परत आता ते खा म्हटलं त्याला तर तो खाईल का? खाऊ शकत नाही. तसं तुकोबारायांनी सांगितलं की हा प्रपंच, या प्रपंचाचं स्वरूप माग अनेक जन्मामध्ये या प्रपंचाचं स्वरूप अनुभवलंय महाराज. तुकोबारायांनी ही अवस्था प्राप्त होण्याच्या अगोदर तुकोबारायांनी आपला प्रपंच अति जोमाने करण्याचा प्रयत्न केला महाराज. किती जोमाने प्रयत्न करण्याचा प्रयत्न प्रपंच केला महाराज. प्रपंच असा होता महाराज, प्रपंच कितीही जोमाने करण्याचा प्रयत्न केला. तुकोबारायाकडे जर बघितलं तर तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनात मी प्रपंच करत असताना काय झालं महाराज, दुष्काळया टिला द्रव्य निलामान श्री एक अन्न करता मिली. प्रपंच करत होते तुकाराम महाराज. आणि प्रपंच असा तसा नव्हता, तुकोबारायचा दांडगा प्रपंच. पण तो दांडगा प्रपंच करत असताना तुकोबारायची सावकारकी सगळं भरपूर असं होतं. पण हे सगळं करत असताना दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर मात्र तुकोबारायची जी वाताहात झाली, दुष्काळ याटीला द्रव्य निलामान श्री एकान्न करता मिली, ही अवस्था आपली प्रपंचाची झाली. आणि त्यावेळेस लोकांकडे बघून, लोकांची अवस्था बघून तुकोबारायचं मन असं एक खिन्न झालं आणि त्यावर विचार करायला लागले, कोण हा दुष्काळ पाडत असेल, कोण हा सगळा पर्जन्याचा मालक असेल की या लोकांची ही जी सगळी अवस्था आहे. खिन्न होऊन जो कोणी असेल त्याच्या चिंता न करता तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर गेले, घोराड्या डोंगरावर गेले. त्याचं चिंतन करावं, त्याचं चिंतन नामस्मरण करावं. आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून तुकोबारायच्या लक्षात आलं की याचा कोणीतरी सूत्रधार आहे. आणि कोणीतरी सूत्रधार असल्यामुळं याचा कोण सूत्रधार असला पाहिजे, कारण ही जी प्रपंचाची जी दुरावस्था आहे, कोण करतो,
कोण करतो म्हणण्याकरता कशाच्यामुळं होते, आणि मग कशाच्यामुळं जर होत असेल तर तुकोबारायचं म्हणणंच असं, संतांचं म्हणणंच असं आहे, जेवढा माणूस प्रपंचाच्या जवळ जाईल, जेवढा माणूस श्रीमंत होईल तो प्रपंचाच्या जवळ जाईल, आणि जेवढा माणूस भगवान परमात्म्यापर्यंत जवळ जाईल तेवढा माणूस मग असं म्हटलंय, देवभक्त लागी. देव भगवान परमात्मा भक्ताला आपल्या प्रपंचात गुंतून देत नाही, म्हणून त्याच्या प्रपंचातली वाताहात तो करून ठेवतो. वाताहात असं म्हणजे प्रपंचाची जी दुरावस्था झाली, तुकोबाराय सांगतात, मी सगळी अवस्था अनुभवली महाराज. भरपूरसा प्रपंच करण्याचा प्रयत्न केला, पण प्रपंचात काही एक वाट्याला आलं नाही. प्रपंचामध्ये असेल ते सगळे दुःखाला जन्म देणारेच सगळे विषय असतील, दुःखालाच प्रसवणारे सगळे विषय असतील, सुखाला जन्म देणारा काही एक नाहीये. आणि विचारांती लक्षात आलं की हे फक्त भगवान परमात्माच या दुःखापासून बाजूला नेऊ शकतो, आणि म्हणून या भगवान परमात्म्याच्या चिंतनाकरता वेळ दिलाय. त्या भगवान परमात्म्याच्याच चिंतनात आपलं जीवन, आपलं पूर्णतः वेळ भगवान परमात्म्याच्या चिंतनात घालत असताना एक दिवस चिंतनाचा प्रभाव वाढला, आणि तो प्रभाव वाढल्यानंतर मात्र साक्षात भगवान परमात्मा तुकोबारायच्या समोर उभे, आणि तुकोबारायच्या समोर उभे अखिल कोट ब्रह्मांड नायक तुकोबारायच्या समोर उभा असताना तुकोबारायला ही कळाना की खरंच मला जे वाटतंय तो भगवान परमात्मा माझ्या समोर असेल का. आणि म्हणून तुकोबाराय विचार करतात, मला स्वप्न तर पडत नाही ना, मी कुठं स्वप्नात तर नाही ना. अशी अवस्था तुकोबारायची झाली. आणि तुकोबारायची अवस्था झाली असताना तुकोबारायनी सारखं भगवान परमात्म्याकडे बघता, तुकोबारायनी भगवान परमात्म्याकडे बघितलं, आणि भगवान परमात्म्याकडे सारखं बघतच राहतात, बघत राहतात, बघत राहतात. त्यावेळेस भगवान परमात्मा किती वेळ बघणार असं म्हणून भगवान परमात्म्यानेच तुकोबारायला विचारलं, तुकाराम महाराज, वाटत नाही मी तुमच्या समोर आलो म्हणून, तुमच्या समोर मी राहावं असं वाटत नाही, कशा करता प्रयत्न करतात. तुकोबारायने सांगितलं, प्रयत्न तर भगवंता तू राहावं, पण खरंच मी स्वप्नात तर नाही ना, माझी स्वप्नाची तर अवस्था नाही ना. त्यावेळेस भगवान परमात्म्याने तुकोबारायच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, तुकाराम महाराज, स्वप्नात नाही, तुमच्या चिंतनाचा प्रभाव, तुमच्या नामचिंतनाचा प्रभाव त्यांनी मला इथपर्यंत खेचून आणलं, आणि मी तुमच्या समोर आलो. त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या समोर आहे, आणि मग भगवान परमात्मा आपल्या समोर आहे. त्या भगवान परमात्म्याने विचारलं, तुकाराम महाराज, काय पाहिजे तुम्हाला, काय लागतं तुम्हाला. तुकोबारायने सांगितलं, भगवंता, काय लागतं असं जर म्हणत असेल, मला या प्रपंचामध्ये, या पृथ्वी तलावर काही एक लागत नाही, फक्त तूच सगुण साकार असणारा माझ्या समोर उभा राहावा, आणि हेच रूप मला आवडतं. आवडे हे रूप गुजिरे सगुण, हेच रूप मला आवडतंय, याच रूपाची मला आवड आहे. कसा होता भगवान परमात्मा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून, या भगवान परमात्मा तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, गळ्यात तुळशीच्या मळाय, कानात मकर कुंडले, आणि ती असणारी सुंदर मूर्ती, सुंदर सगुण सावळा भगवान परमात्मा समोर उभा आहे. त्या मूर्तीला पाहून तुकोबाराय खुश झाले, सुखी समाधानी झाले, आणि हीच छबी माझ्या समोर उभी राहावी अशी तुकोबारायची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा भगवान परमात्म्या समोर ती व्यक्त करतात. भगवंता, आता दृष्टी पुढे ऐसा तुची राहे, जो मी तुझ पाहे, वेळोवेळा जो मी तुझ पाहे, पांडुरंगा हे पांडुरंगा, मी वेळोवेळा तुला पाहावं, वेळोवेळा तुझंच नामचिंतन करावं, आणि तुझं नामचिंतन करण्याकरता माझं जे बिलिंदर असणारं मन आहे ते मात्र आता अशी त्याची अवस्था झालेली, ते लाचावलंय, त्याला गोडी लागली, आणि गोडी लागल्यामुळं त्याच्याकरता, त्याच्या गोडी करता तू माझ्या समोर राहणं हेच महत्वाचं आहे, हेच माझ्या समोर राहावं, आणि हेच मागणं तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाई, पुरवावी आळी माय बापा.
हेच तू माझं पूर्ण करावं, अशा आशयाचं चिंतन आपण मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, जगद्गुरु तुकोबाराच्या चरणी, अंगुलीच्या ज्ञानोबाराच्या चरणी समर्पित करायची. खऱ्या अर्थाने या प्रवचन सेवेचा अनुभव नसल्यामुळे बरंचसं असं थोडंसं कमी अधिक झाल्याचा प्रकार आहे. श्रोते मंडळींनी ते समजून घ्यावं आणि परत योग आला तर आपण याच्यावर म्हणजे सुंदर असं चिंतन करण्याचा प्रयत्न जरूर करू. आणि आतापर्यंत या माध्यमासमोर आपण सेवा केली नाही, कमी अधिक तर जरूर झालं असेल, ते क्षमस्व. श्रोते मंडळी क्षमा मागतो आणि माझी प्रवचन सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय. पण संगमेश्वर भगवान की जय.